हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदीप स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। जर तुम्हाला खरंच एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि येणारी ही जे ट्रेंडिंगवर जे एक्झाम आहेत, भावी शिक्षकाचे जे एक्झाम आहेत त्या जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। सध्या ट्रेंडिंगवर असणारा एक्झाम तुमची टेटची आहे, जी मे जून मध्ये होणार आहे, त्याबद्दल माहिती दिली आहे। त्यानंतर सध्या ट्रेंडिंगवर असणारी एक्झाम आपली कोणती आहे, सेटची आहे, जी 15 जूनला होणार आहे। ठीक आहे, या सगळ्यांचा तुमचा अभ्यास करून आपल्या बॅच मध्ये घेतलं जातं। ठीक आहे, सो त्यासाठी नक्कीच हा जो दिलेला नंबर आहे 8010457760 नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता। ठीक आहे, सो पहिल्याच प्रयत्नात पास कसं व्हावं, सेटची एक्झाम पहिल्याच प्रयत्नात तुम्ही कसं पास करणार त्याबद्दल आहे। आता इथे मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे, भलेही मी नेट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर नव्हती केली, पण सेट ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी क्लिअर केलेली। सो तुम्ही माझ्या सोबतच अभ्यास करणार आहात आणि तुम्हाला व्यवस्थितपणे प्रॉपर गायडन्स मी करणार आहे। मी स्वतः इंग्लिश लिटरेचर मध्ये बॅचलर डिग्री मास्टर डिग्री केलेली आहे, नेट सेट क्वालिफाईड आहे। आधी नेटचा फॉर्म भरला तेव्हा मी एमए च्या पार्ट 2 ला होती। सो पार्ट 2 चा पण अभ्यास होता, त्यामुळे काही एवढं मी अभ्यास केला नव्हता नेटचा, त्यामुळे नेट माझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर नव्हता झाला आणि मी तेवढा अभ्यासही नव्हतं केलं। पण सेटची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर होती, ती मी अगदी बोलताना मन लावून अभ्यास करून केलेला, कारण की आधी अपयश आलेलं। आधी मी नेटची एक्झाम दिलेली, त्याच्यामध्ये अपयश आलेलं, तर तेव्हा असतं ना अपयशाची आग, नाही आता मी क्रॅक करणारच। सो अशा प्रकारे किती तास अभ्यास करून मी सगळ्या गोष्टी केलेल्या, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्ही सुद्धा कशा प्रकारे, जसं मी पहिल्या प्रयत्नात सेटची एक्झाम क्वालिफाईड केलेली, फक्त पास नाही तर क्वालिफाईड केलेली, तर त्याचप्रमाणे तुम्ही कसं कराल त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, सो पहिल्याच प्रयत्नात पास कसं व्हावं त्याबद्दलच्या सिक्रेट टिप्स मी इथे तुम्हाला देणार आहे। आता सेटची एक्झाम जर तुम्हाला पहिलं पास करायचं असेल तर तुम्हाला पहिले बोलताना एक टाइम टेबल करणं फार गरजेचं आहे। टाइम टेबल, आता टाइम टेबल जर बघायला गेला तर पेपर 1 आहे तुमचा आणि पेपर 2 आहे। ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 आहे। आता पेपर 2 मध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन येतील 100 मार्कासाठी, पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन आहे 200 मार्कासाठी। ठीक आहे, आणि प्लस पॉइंट असा आहे की नो नेगेटिव्ह मार्किंग, नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला कशामध्ये दिलेली नाहीये, आणि 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स। ठीक आहे, एक क्वेश्चन 2 मार्कासाठी, नेगेटिव्ह मार्किंग नाहीये। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघायचं गेलं तर तुम्हाला फक्त पास व्हायचं असेल, जसं आपण 10वी ला काटावर पास साठी 35% हवे होते, तसं पास व्हायचं असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरी असेल तर काहीतरी 120 समथिंग काहीतरी आहे, विसरले आता, आठवत पण नाही प्रॉपर। आणि जर तुम्ही रिझर्व्ड असेल तर 105, जर रिझर्व्ड असेल तर 105 आणि ओपन असेल तर आय थिंक 120च आहे आय थिंक। ठीक आहे, पण जर तुम्हाला हे बघा, हे पासिंगचे मार्क काउंट करूच नका, 35%वर राहूच नका, तुम्हाला एक्झाम क्वालिफाईड करायचे, लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम क्वालिफाईड करायची आहे। सो त्यासाठी मी तुम्हाला म्हणेन पेपर 1 स्कोरिंग सब्जेक्ट आहे 100 मार्कासाठी, 80+ वर तुम्हाला जायचं आहे। आणि पेपर 2 चला 200 मार्काचा आहे ना, तर निम्मा तर पकडा, पेपर 2 जरा थोडं टफ जाईल, पण निम्मे मार्क तर पकडा, म्हणजे 100 पेक्षा जास्त, म्हणजे एकूण तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला 180+ जर तुम्ही गेलात तर तुम्ही क्वालिफाईड होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, मी म्हणेन 180+ तुम्हाला जायचंय, 180च्या वरती जायचंय तर क्वालिफाईड होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, सो जेवढं होईल तेवढं एवढे मार्क्स तुम्हाला काढायचं आहे। ठीक आहे, तेही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, तर तुमचा टायमिंग कसं असणं गरजेचं आहे। आता पेपर 1 जर बघायला गेलं तर मी तुम्हाला म्हणेन यासाठी तुम्ही 1-1.5 तास द्या। म्हणजे बघा, आता इथे 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगत आहे, ज्यांनी जे फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत, ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये आतापर्यंत, तुम्ही काहीच अभ्यास केलेला नाहीये, त्यांना मी सांगेन की तुम्ही पेपर 1 साठी 2 तास द्या। ठीक आहे, आणि पेपर 2 साठी तुम्ही 3 तास द्या। ठीक आहे, मी सुद्धा याचा अभ्यास करत होते तेव्हा मी 5 ते 6 तास अभ्यास केलेला होता, 5 ते 6 तास मी स्वतः अभ्यास केलेला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करण्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर ज्यांचं सेकंड या थर्ड अटेम्प्ट आहे, म्हणजे तुम्ही पेपर 1 पेपर 2 च्या सिलेबसशी अवेअर आहात, तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती आहे, याचा तुम्ही अभ्यास आधी केलेला आहे, असे विद्यार्थी असेल तर तुम्ही एक पेपर 1 साठी तुम्ही 1-1.5 तास अभ्यास केला तरी चालेल, पण तुमचा जास्त फोकस प्रश्नांवर असणं गरजेचं आहे, कारण की याचा अभ्यास तुम्ही आधी केलेला आहे। ठीक आहे, आणि पेपर 2 जे आहे, पेपर 2 साठी ठीक आहे, असं इथे पेपर 2 चा रोमन मध्ये लिहिते आहे, तर मी कन्फ्युज व्हाल, पेपर 2 साठी तुम्ही 1-2.5 तासाचा अभ्यास करू शकता। ठीक आहे, 2.5 तास। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला
सिलेबस काहीच माहित नाही, तुम्ही पहिल्यांदा जर अभ्यास करत असाल तर 3 आणि 2 तुम्हाला 5 तास अभ्यास करायचा आहे आणि आधी तुम्ही एक थोडंफार एक 40% अभ्यास केलेला आहे पण तरी तुमचा सिलेबस तुमचा एक्झाम क्लिअर झाली नाही असं असेल तर तुम्ही एक बोलतो ना 1.5 तास आणि 2.5 तास 2 आणि 3 4 ठीक आहे, तुम्हाला किती अभ्यास तास करायचे? 4 तास अभ्यास करायचे, 4 तास, ठीक आहे. बट मी म्हणेन तुम्ही पहिल्यांदा एक्झाम दिलेली असो नसो या तुमचं फर्स्ट अटेम्प्ट असो तुम्हाला एक 5 तास अभ्यास करायचाच आहे, हे खरं तुम्हाला पकडून चालायचे तरच तुमचं सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर होणार, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पेपर 1 हा स्कोरिंग आहे. पेपर 1 साठी कोणती बुक लिस्ट फॉलो करायची ते ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. पेपर 2 साठी कशा प्रकारे करायचं ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जाऊन चेक करायची आहे, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला पास व्हायचं आहे, त्यासाठी वेळ सुद्धा कमी आहे. आता एप्रिल महिन्याची 15 तारीख निघून गेले म्हणजे 15 एप्रिल 15 मे आणि 15 जूनला एक्झाम आहे. तुम्ही 45 दिवस तुमच्याकडे आहे तसं पकडा, बाकीचे 45 दिवस तुम्ही 45 दिवस तुमच्याकडे आहे पकडा. आता 45 डेज मध्ये तुमचं पेपर 1 मध्ये 10 युनिट आहे. त्यानंतर तुम्ही बघणार पेपर 2 मध्ये सुद्धा 10 युनिट आहे. एवढं झालं पाहिजे तुमचं कव्हर, जे की सिलेबस खूप आहे, सिलेबस खूप आहे, अभ्यास खूप करावा लागतं. सो तुमचं तेवढं क्लिअर होणं गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्ही ते बघणार आपली बॅच आहे, पेपर 1 ची संपूर्ण तयारी करण्याची बॅच आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी करण्याची बॅच आहे. त्यासाठी हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. आपल्या बॅच मध्ये मी पेपर 1 आता पेपर 1 तर सगळ्यांसाठी कॉमन आहे. मी ज्या नोट्सचा अभ्यास केलेला, मी स्वतः जे नोट्स बनवलेले जेणेकरून मी पहिल्या प्रयत्नात पास झालेली, ते नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करत प्लस अपग्रेड होऊन म्हणजे काहीतरी गोष्टी अपडेट होत राहतात, अपडेटेड गोष्टी ऍड करून मी तुम्हाला ते नोट्स प्रोव्हाइड करणार आहे पेपर 1 चा. पेपर 2 ज्यांचं इंग्लिश सब्जेक्ट असेल तर माझं इंग्लिश लिटरेचर होतं, ज्यांचं इंग्लिश सब्जेक्ट असेल त्यांना इंग्लिशचे पण मी नोट्स मी जे तयार केलेले ते मी प्रोव्हाइड करणार. इंग्लिशच्या व्यतिरिक्त जर तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधले असतील तर आपल्याला प्रत्येक विषयाचे वेगवेगळी फॅकल्टी आहे आपल्याकडे, ते तुम्हाला त्यांचे नोट्स प्रोव्हाइड करतील, ठीक आहे. सो तुम्हाला ते 100% यशाची हमी त्यासाठीच दिली जाते, कारण की इथे ज्या टीचर्सने एक्झाम क्रॅक केलेली आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत नोट्स, ते तुम्हाला लेक्चर देणार आहेत, ते तुम्हाला गायडन्स करणार आहेत. सो तुम्हाला प्रॉपर गायडन्स आपल्या प्लॅटफॉर्मवर नक्कीच तुम्हाला मिळेल, ठीक आहे. सो त्यासाठी हा जो नंबर आहे या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सेटची एक्झाम माझ्यासारखे फक्त पास नाही तर क्वालिफाईड करू शकता, ठीक आहे. सो नक्कीच आता मी ते थांबत आहे, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू सो मच.